एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटे उशिरा पोहोचते, तर 100 किलोमीटर वेगाने गेल्यास 10 मिनिटे लवकर पोहोचते. तर त्या गाडीने कापलेले एकूण अंतर किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वप्रथम काय करायचं, जो काही किलोमीटर आपल्याला वेग दिलेला आहे त्यांचा लसावी काढून घ्यायचा. तर एक 60 किलोमीटर एक आहे आणि दुसरा आहे 100 किलोमीटर. यांचा जर आपण लसावी काढला तर तो येईल 300. आता ह्या 300 लसावीला आपल्याला सर्वप्रथम 60ने भागून घ्या. त्यानंतर या 300ला 100ने भागून घ्या. तर उत्तर काय येणार, हे शून्य हा शून्य कटला, 6 पंजे 30 येणार आणि इथं 100 त्रिक 300 येणार. आता हे जो काही 5 तास आलेला आहे आणि 3 तास आलेला आहे, यांच्यातला फरक येणार 2 तास. 2 तास म्हणजेच 120 मिनिटे. आता आपल्याला एकूण अंतर किती दिलं आहे, लसावी जो काही 300 दिलेला आहे, 300 अंतर जाण्यासाठी 120 मिनिटे लागत आहेत. तर आपण आता प्रश्नाकडे जाऊ. प्रश्नामध्ये 10 मिनिटे उशिरा पोहोचते आणि 10 मिनिटे लवकर पोहोचते. तर हे जे काही उशिरा आणि लवकर पोहोचते यांची बेरीज करून घ्यायची. 10 आणि 10 हे येणार 20. तर 20 मिनिटे याला किती अंतर लागेल त्याला आपण सोडून घेऊ. 300 गुणिले 20 भागिले 120, शून्य शून्य कटला, बेस सखम 12 येणार, 6 पंजे 30 येणार. तर आपलं जो काही उत्तर येईल, म्हणजेच आपल्या गाडीने किती किलोमीटर अंतर कापलेले आहे, तर 50 किलोमीटर अंतर एकूण कापलेले आहे.